नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याला मराठा समाजाचा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे. तसं जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील 3 वर्षापासून मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी देत आहेत आणि मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण मिळावं ही मागणी ते सरकारकडे लावून धरत आहेत. सरकारनं अनेक आश्वासन दिले, त्यांनी केलेल्या मागण्या सुद्धा बहुतांश त्या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत, काही पूर्णत्वास नेलेल्या आहेत. परंतु झालंय आता असं की जरांगे पाटलांनी सरकार मोठ्या प्रमाणावर कारवाई करत नाही किंवा दिलेले शब्द तात्काळ पूर्ण करत नाही असा आरोप करून 29 ऑगस्टला मोठं अंतिम आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. लक्षात घ्या, जरांगे पाटलांनी अंतिम आंदोलन असा शब्द वापरलेला आहे. अंतिम म्हणजे शेवटचं आंदोलन मी करणार आहे आणि हे आंदोलन कशा पद्धतीचं असेल हे सरकारही विचार करतोय, मराठा समाजही विचार करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा विचार करतोय. आंदोलन कसं असेल हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण यापूर्वी सुद्धा जरांगे पाटलांची आंदोलन कशी होतील याचा अंदाज सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये डीएस न्यूजनं दिला होता आणि अगदी त्याच पद्धतीचे आणि त्याही पेक्षा कडक आंदोलन हे जरांगे पाटलांचे झालेत. हे आपण पुराव्यासह या ठिकाणी पाहिलेले. आता सुद्धा 29 ऑगस्टचं आंदोलन कसं असेल हेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी आणखी एक प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे असा आहे की जरांगे पाटील 29 ऑगस्टला आंदोलन करणार आहेत, पण हे होणारं विराट आणि अंतिम आंदोलन नेमकं कोठं होणार आहे हा प्रश्न आहे. म्हणजे ते आंतरवाली सराटीमध्ये होईल, ते नागपूरमध्ये होईल की मुंबईमध्ये होईल हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि याच प्रश्नावरती सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलेले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मी तिन्ही ठिकाणं जे सांगितलेत, आंतरवाली सराटी, नागपूर आणि मुंबई, हे तिन्ही ठिकाणं मी का सांगितलेत हेही आपल्याला सांगतोय. आणि मला माहिती महाराष्ट्रातल्या तमाम मनोज जरांगे पाटलांची प्रेमी असतील किंवा आरक्षण लढ्यामध्ये उतरलेले सैनिक असतील किंवा या व्यतिरिक्त महाराष्ट्रातले तमाम नागरिक असतील, यांच्यासमोर सुद्धा हाच प्रश्न आहे की आंदोलन कोठं होणार आहे, ते आंदोलन कसं होणार आहे आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे. मित्रांनो, हे आंदोलन 8 टप्प्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. होय, 8 टप्प्यामध्ये. पहिलं आंदोलन आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांनी बैठक बोलवली होती, आठवत असेल आपल्याला, सुरुवातीचं आंदोलन ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आंतरवाली तमाम मराठा समाजाला या बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन केलं होतं, त्यावेळेस सगळ्या पोलीस प्रमुखांनी एक त्या ठिकाणी अंदाज वर्तवला होता. कुणी सांगत होतं 1 लाखाच्या आसपास लोक येतील, कुणी सांगत होतं 50,000च्या आसपास येतील, कुणी सांगायचं 2 ते 4 लाखापर्यंत येतील. जसं जसं नियोजन वाढत चाललं होतं तसं 5 ते 7 लाखापर्यंत लोक येतील असा अंदाज शासनाकडून आणि प्रशासनाकडून सांगितला जात होता. डीएस न्यूजच्या माध्यमातून मी धाडसानं सांगतोय, माझे व्हिडिओ तुम्ही काढून पहा. मी त्यावेळेस सांगितलं होतं की आंतरवाली सराटीमध्ये 1, 2, 3 किंवा 5, 10 लाख नाही, कोट्यावधी मराठा समाज त्या ठिकाणी एकवटणारे. आंतरवाली सराटीमध्ये जागाही पुरणार नाही. त्यांनी आणलेल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या उभा करायला सुद्धा जागा उरणार नाही असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यावेळेस अनेकांनी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स केल्या होत्या, हे शक्य नाही, असं होणार नाही आणि तुम्ही काहीही सांगू नका. ज्यावेळेस आंतरवाली सराटीची विराट बैठक झाली, ही न भूतो न भविष्यती असं म्हणलं तरी काही हरकत नाही, अशा स्वरूपाची ती बैठक झाली, ती विराट सभा झाली. तिची नोंद संपूर्ण महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये घेण्यात आली, देशाच्या आंदोलनामध्ये घेण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा जरांगे पाटील ज्यावेळेस घोंगडी बैठका घेत होते, घोंगडी बैठकीचं त्यांनी आयोजन केलं होतं, त्याही वेळेस प्रत्येकाला असं वाटत होतं की जरांगे पाटलांचं आता बैठक झालेली आहे, जरांगे पाटील आता ग्रामीण भागात जातील, शहरी भागात जातील आणि घोंगडी बैठक म्हणल्यानंतर 1-4-5 घोंगड्या टाकल्या जातील, त्याच्यावरती काही 5-50 माणसं बसतील आणि जरांगे पाटील बोलतील. त्याही वेळेस मी डीएस न्यूजच्या माध्यमातून सांगितलं होतं की जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत, घोंगडी बैठक असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि यावेळेस मात्र त्यांनी सांगावा आलाय असा निरोप दिलेला आहे. सांगावा आलाय या शब्दामध्ये किती ताकद आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. आणि जरांगे पाटलांच्या घोंगडी बैठका ह्या बैठका नाही तर विराट स्वरूपाच्या सभा झाल्या आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, हे सुद्धा आपण पाहिलेले. त्यानंतर जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केलं. ज्यावेळेस आमरण उपोषण केलं त्यावेळेस सुद्धा आपण सांगितलं होतं की जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सरकारनं हलक्यात घेऊ नये, कारण ज्या अर्थी मराठा समाज जरांगे पाटलांना दैवत मानतोय, आपला नेता मानतोय आणि निस्वार्थी जरांगे पाटलांचं नेतृत्व आहे हे समाजानं लक्षात घेतलेलं आहे. जरांगे पाटलांनी समाजाचा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांचं जर आमरण उपोषण झालं, ते जर अधिक दिवस जर चाललं तर त्याची तीव्रता भयंकर असेल, मी सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आपल्याही लक्षात आलं असेल
की जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणामध्ये ज्यावेळेस तब्येत बिघडली त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण सुद्धा बिघडलं. नेत्यांना गावबंदी करण्यात आली. एकही नेता, एकही पुढारी, एकही सत्ताधारी आमदार असेल, मंत्री असेल, कोणत्याही गावामध्ये फिरू शकला नाही. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. याही पुढे जाऊन प्रत्येक गावाने ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आपापल्या गावामध्ये साखळी आमरण उपोषण सुरू केले आणि सरकारला सुद्धा या दोन्ही तिन्ही आंदोलनाची दखल घेत जरांगे पाटलांच्या मागण्याविषयी सकारात्मक त्या ठिकाणी विचार करावा लागला. अनेक मागण्या मान्य केल्या, परंतु त्या पूर्णत्वास जात नाही किंवा सरसकट मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र आणि ओबीसीचं आरक्षण दिल्या जात नाही. हे ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी दुसरं आंदोलन पुकारलं आणि ते म्हणजे आपण मुंबईला धडकणार. जरांगे पाटलांनी सांगितलं, कोट्यवधी मराठा समाज घेऊन मी मुंबईमध्ये येतोय आणि त्याच ठिकाणी आंदोलन करतोय. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सरकारला सुद्धा वाटलं नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते. सरकारला सुद्धा वाटलं नव्हतं की जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईपर्यंत म्हणजे इतक्या दूरपर्यंत पायी वाहनानं जरांगे पाटलांच्या सोबत एवढी मंडळी येतील. परंतु मित्रांनो, आपण त्याही वेळेस सांगितलं होतं की हे आंदोलन दिंडीप्रमाणे राहणार आहे. जशा वेगवेगळ्या दिंड्या चौकामध्ये दिंड्यामध्ये सहभागी होतात, जे काही भाविक भक्त आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून आलेल्या दिंडीमध्ये सहभागी होऊन ती दिंडी वाढत जाते. अगदी तशाच पद्धतीनं जरांगे पाटलांची रॅली जी होती, जी आंतरवालीपासून मुंबईपर्यंत धडकणारी, त्यामध्ये लाखो नव्हे कोट्यवधी मराठा समाज सहभागी होणार आहे आणि विशेष म्हणजे महिला सुद्धा होणार आहेत. हेही आपण सांगितलं होतं आणि आपण पाहिलं. पहिला मोर्चा जो मुंबईवरती जरांगे पाटलांनी काढला होता तो वाशी या ठिकाणी थांबवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने तातडीनं त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे आश्वासनं दिली, मागण्या मान्य केला, आधी सूचना सुद्धा त्या ठिकाणी दिली आणि GR काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं जाईल असं सुद्धा सांगितलं होतं. मित्रांनो, या आंदोलनामध्ये सुद्धा कुठल्याही रस्त्यावर ही गर्दी मावत नव्हती. यांच्यासोबत असलेल्या जी गाड्या होत्या त्यामध्ये ट्रक होते, टेम्पो होते, ट्रॅक्टर होते, ऑटो रिक्षा होत्या, जीप होत्या, सगळी वाहनं आणि सगळी राहण्याची व्यवस्था करून ही मंडळी वाशीपर्यंत पोहोचली होती. वास्तविक पाहता जरांगे पाटलांनी तात्काळ निर्णय घेतला होता मुंबईला जाण्याचा. त्यामुळे कार्यकर्त्यांना, मराठा बांधवांना तेवढी तयारी करायला वेळ मिळाला नव्हता. तरी सुद्धा ही मंडळी मुंबईच्या वाशीपर्यंत म्हणजेच मुंबईच्या वेशीपर्यंत त्या ठिकाणी येऊन धडकली होती. हे आंदोलन सुद्धा आपण पाहिलं आणि सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी या आंदोलनाची धास्ती घेतली होती. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडत असताना मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा असताना जरांगे पाटलांनी मी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. तत्कालीन म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये आता मे महिन्यामध्ये हे आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये सुद्धा जरांगे पाटलांनी आंदोलन तीव्रतेनं असेल असा इशारा दिला होता. सरकारनं त्याची दखल घेतली नाही. सुरुवातीला सरकारनं हलक्यात घेतलं. जरांगे पाटील नेहमीप्रमाणे उपोषण करतील, एवढा उन्हाची तीव्रता आहे आणि ते बसणार नाहीत, लोक बसणार नाही असंही सांगितलं होतं. पण मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये वेगळं काहीतरी चाललेलं आहे आणि हे आंदोलन अत्यंत तीव्र होणार आहे. कारण हे मे महिन्याच्या कडक उन्हामध्ये होतंय, याचा अर्थ या आंदोलनामध्ये तीव्रता ही अधिक असणार आहे. आणि झालंही तसं. जरांगे पाटलांनी थेट उन्हामध्ये बाज टाकून त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले आणि त्यांच्या बाजूला माता भगिनींसह तरुण मंडळी, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी ही सुद्धा भर उन्हात, रखरखत्या उन्हात आमरण उपोषणाला बसले होते. यानंतर मात्र सरकार हादरलं. कारण एवढ्या तीव्रतेच्या उन्हामध्ये घरामध्ये AC आणि फॅन लावून सुद्धा बसणं अशक्य झालं असताना जरांगे पाटील मात्र रखरखत्या उन्हामध्ये, रणरणत्या उन्हामध्ये त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि त्यांच्यासोबत समाज बांधव बसले होते. सरकारनं याची दखल घेतली. आमदार प्रसाद लाड यांनी तात्काळ भेट घेतली आणि जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावरती कारवाई केली जाईल हे सुद्धा त्या ठिकाणी लेखी स्वरूपात दिलं आणि त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा काही अंशी झालेली आहे. दरम्यान या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला वाटत असेल की मी विसरलो, मुद्दाम मी तो गॅप दिला होता की दुसरं आंदोलन जरांगे पाटलांनी थेट मुंबईपर्यंत केलं होतं आणि मुंबईपर्यंत जरांगे पाटलांनी दुसरं जे आंदोलन केलं याची नोंद इतिहासात झालेली आहे. ज्या ज्या वेळेस आंदोलनाचा इतिहास पाहायला जाईल त्या त्यावेळेस मराठ्यांचं आणि जरांगे पाटलांचं मुंबईत धडकलेलं आंदोलन त्या ठिकाणी विचारात घेतलं जाईल, त्याची माहिती घेतली जाईल आणि त्याचा परिणाम कसा होता याचा सुद्धा अंदाज प्रत्येक जण घेईल. मित्रांनो, मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की या आंदोलनामध्ये मराठा समाजाला वेळ मिळालेला आहे. मराठा समाज बांधव तयारीने निघतोय. आपल्या वाहनामध्ये गॅस शेगडी पासून ते मोबाईल चार्जर पासून ते बॅटरी, पाण्याची टाकी
सगळं काही स्वयंपाकाचं साहित्य, आराम करण्याचं साहित्य सगळं या आंदोलकांनी आपापल्या वाहनामध्ये घेतलं होतं. एवढंच नाही, ज्या ठिकाणी मुक्काम पडेल त्या ठिकाणी टेंट टाकायचा आणि तिथंच राहायचं. मग भलेही किती वेळ लागो, महिना लागो, 2 महिने लागो, नाही तर वर्ष लागो, जरांगे पाटलांची साथ सोडायची नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत फिरायचं नाही, हा निर्धार करून हे मराठा समाज बांधव मुंबईत धडकले होते. आणि मुंबईमध्ये राज्य सरकारनं सगळे प्रयत्न केले. खाऊ गल्ली बंद केली, पाण्याची व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, लाईट गेलेली होती, पाऊस येत होता. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील आणि कोट्यावधी मराठा समाज हा मुंबईमध्ये धडकला होता. अनेक ठिकाणी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला होता, तरी सुद्धा मराठा आंदोलक थांबलेले नव्हते. ज्यावेळेस जरांगे पाटील मुंबईत जाणार होते त्यापूर्वी 8 दिवसा अगोदरच मराठा समाज वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या रस्त्यानं मुंबईमध्ये दाखल झाला होता आणि मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर फक्त मराठा आंदोलक दिसत होते. मग रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, समुद्रकिनारे असतील किंवा आंदोलन ठिकाण असेल, मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावरती आंदोलनकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. त्या ठिकाणी जरांगे पाटील हे आमरण उपोषण करत होते आणि कधी नव्हे ते मुंबईकरांनी सुद्धा मराठ्यांचं आंदोलन महाराष्ट्रात कसं घडतं, मुंबईमध्ये कसं होतं हे सुद्धा पाहिलं. संपूर्ण देशानं पाहिलं. जगामध्ये सुद्धा या आंदोलनाची चर्चा झाली. मित्रांनो, या आंदोलनामध्ये ज्यावेळी जेवणाची व्यवस्था नव्हती किंवा कार्यकर्त्यांना, आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी भूकमारीची वेळ आली, पाणी प्यायला मिळत नव्हतं, त्यावेळेस जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला एकच आवाहन केलं होतं की मित्रांनो, तात्काळ आपल्या मुलांना जेवायला पाठवा आणि पाणी प्यायला पाठवा. आपल्याला माहित असेल, ट्रका भरून, गाड्या भरून, कंटेनर भरून त्या ठिकाणी भाकरी आल्या, त्या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स आल्या, एक ना अनेक पदार्थ मुंबईमध्ये दाखल झाले. जेवढे आंदोलन करते होते कोट्यवधीच्या संख्येनं ते सगळेच्या सगळे जेवले. मुंबईकर जे आंदोलनात सहभागी झाले तेही जेवले. जे संरक्षणासाठी पोलीस होते त्यांनाही या आंदोलनकर्त्यांनी त्या ठिकाणी जेवण दिलं आणि हे सगळं करून सुद्धा त्या भाकरी लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी शिल्लक राहिल्या. हे संपूर्ण देशानं चित्र पाहिलेलं आहे. याचा अर्थ काय की जरांगे पाटलांचं आंदोलनाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढतच गेलेली आहे, ती कमी झालेली नाहीये. आणि आता तर मराठा समाज बांधवांना आंदोलन करण्यासाठी भरपूर वेळ मिळालेला आहे. 1 महिन्याचा वेळ जरांगे पाटलांनी दिलेला आहे. 29 जुलैला त्यांनी घोषणा केली की मी 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करतोय किंवा या ठिकाणी मी आंदोलन करतोय आणि हे आंदोलन अंतिम असेल, शेवटचं असेल. आता पहा मित्रांनो, जरांगे पाटील आंदोलन करतो म्हणल्यानंतर एवढे कोट्यवधी समाज बांधव रस्त्यावर उतरतात, नको तो निर्णय घेतात. आता तर जरांगे पाटलांचं अंतिम आंदोलन आहे, शेवटचं आंदोलन आहे. या आंदोलनाची तीव्रता काय असेल याची कल्पना तुम्हीही करा आणि सरकारनंही केली पाहिजे, कारण हे आंदोलन 8 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटलांनी पहिला टप्पा निवडलाय तो म्हणजे महाराष्ट्र दौऱ्याचा. पश्चिम महाराष्ट्रापासून जरांगे पाटलांनी दौरा सुरू केलाय. पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, ग्रामीण भागात त्यांना जो प्रतिसाद मिळतोय हा हजारोच्या संख्येने मिळतोय, लाखोच्या संख्येनं गर्दी आहे. सकाळी सभा असेल, पहाटे सभा असेल, रात्री उशिरापर्यंत असेल, या प्रत्येक वेळी त्या ठिकाणी माता भगिनींसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत आणि जरांगे पाटील त्यांना विनंती करतायत, निमंत्रण देत आहेत की 29 ऑगस्टला मी पुकारलेल्या आंदोलनामध्ये तुम्हाला घरदार सोडून, आपले कामधंदे सोडून त्या ठिकाणी यायचंय, उपस्थिती लावायची आहे आणि सरकारला मराठ्यांची ताकद दाखवायची आहे, कारण हे माझं अंतिम आंदोलन असेल. लक्षात घ्या, प्रत्येक मराठा समाज बांधवाच्या अंगावर काटा येतोय. अंतिम आंदोलन आणि ते जरांगे पाटील जे बोलतात ते करतात, जी दिशा ठरवतात त्याच दिशेनं ते जातात आणि त्याचं नियोजन त्यांच्याकडं अगोदरच झालेलं असतं. हे सुद्धा मी आपल्याला वेळोवेळी सांगितलंय, कारण त्यांची अनेक आंदोलनं ही मी कव्हर केलेली आहेत. यावेळेस जे पश्चिम महाराष्ट्रात त्यांना प्रतिसाद मिळतोय, यानंतर मराठवाड्याचा ते दौरा करणार आहेत. मराठवाडा हा जरांगे पाटलांची जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन कसं होतं, त्याचा परिणाम काय होतो हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा ते जाणार आहेत. हा जो काही प्रतिसाद आहे यामध्ये मराठा समाज बांधवांचा दबाव हा जरांगे पाटलांवर आलेला आहे. राज्य सरकारवर तर आलेलाच आहे, परंतु प्रत्यक्ष जरांगे पाटलांवर दबाव आलाय, कारण समाज बांधव म्हणतायत की आता आंदोलन आंतरवाली सराटीत घेण्यापेक्षा थेट मुंबईमध्ये आपल्याला धडक मारायची आहे. हे आंदोलन आपल्याला आता मुंबईमध्येच करायचंय. हे समाज बांधवांचा दबाव जरांगे पाटलांवर येतोय. काही समाज बांधवांचा दबाव असा आहे की हे आंदोलन आंतरवालीतही नको, मुंबईतही नको, हे आंदोलन थेट नागपूरमध्ये करायला पाहिजे, कारण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाचे जे काही जात प्रमाणपत्र आहेत किंवा व्हॅलिडिटी प्रमाणपत्र आहेत हे देताना अडथळा निर्माण केलेला आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भातले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विदर्भातले आहेत, ते नागपूरचे. आणि त्यामुळे हे आंदोलन आंतरवाली सराटीमध्ये केलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये ते आंदोलन झालेले आहे. मुंबईमध्ये केलं तर ते त्या पूर्ण देशाचं आंदोलन राजधानीमध्ये सगळ्या लोकांना पाहिलेलं आहे. परंतु आता हे आंदोलन विदर्भामध्ये करूया, नागपूरमध्ये करूया आणि त्या ठिकाणी समाजाची ताकद दाखवूया असा सुद्धा दबाव जरांगे पाटलांवर आहे. जरांगे पाटील दोन्ही विचार करतायत की नागपूरला जायला पाहिजे की मुंबईला जायला पाहिजे की त्यासोबत आंतरवाली सराटीमध्ये केलं पाहिजे. हे सगळं नियोजन या ठिकाणी घडतंय. मित्रांनो, जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना सुद्धा ते बोलले की हे आंदोलन कुठं असेल तर त्यांनी सांगितलं हे आंतरवालीतही होऊ शकतं, हे नागपूरमध्ये होऊ शकतं आणि मुंबईमध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणजे त्यांनी सुद्धा संभ्रम अवस्था ठेवलेली आहे. सरकारला सुद्धा नेमकं हे आंदोलन कुठे होईल याचा अंदाज बांधता येत नाहीये. परंतु सरकार अलर्ट मोडवर आले हे मात्र निश्चित आहे. कारण यामध्ये जर आंदोलन झालं, पहिला टप्पा हा निमंत्रण देण्याचा आहे, दौऱ्याचा आहे. दुसरा टप्पा 28 ऑगस्टला होणार आहे, ज्या ठिकाणी जरांगे पाटलांनी सांगितले की आपले जे अडचणी आहेत, जे आपल्या सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिले जात नाही, व्हॅलिडिटी केली जात नाही, अशा लोकांनी 28 ऑगस्टला आंतरवाली सराटीत मुक्कामी यायचंय. हा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. मुक्कामी आल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत, ते सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलले जाणार आहेत, तिथंच त्यांचा तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. तो रात्रभर होणार नाही, 28 तारखेला पूर्ण होणार नाही आणि म्हणून 29 तारखेला ऑगस्टला जरांगे पाटलांकडे आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. हा तिसरा टप्पा असेल की ज्या दिवशी जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसतील. आता जरांगे पाटील नेमकं आमरण उपोषणाला बसतील, कुठं बसतील, कशा पद्धतीने ते आंदोलन करतील हे मी आज सांगू शकत नाहीये. कारण ते फक्त जरांगे पाटीलच सांगू शकतात. त्यांचा अंदाज इतका सहजासहजी बांधता येत नाहीये. परंतु आंदोलनाचे टप्पे हा तिसरा टप्पा आहे. आणि चौथा टप्पा या आमरण उपोषणामध्ये जर राज्य सरकारनं फेस टू फेस बोलून जर प्रश्न मार्गी लावले नाही तर मग मात्र राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्या जाऊ शकतं. कारण यापूर्वी असं झालं होतं. हे रास्ता रोको आंदोलन चौथ्या टप्प्यात होईल. 5व्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी तरुणांचा मोठा सहभाग असेल. ते सुद्धा साखळी पद्धतीनं उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. तो एक टप्पा असेल. त्यानंतरचा जो टप्पा असेल तो असेल नेत्यांना गावबंदी. जर जरांगे पाटलांची आमरण उपोषण करताना तब्येत बिघडत चालली तर आता जास्त दिवस मराठा समाज सुद्धा त्यांच्या आंदोलन थांबण्याची, स्थगित करण्याची वाट पाहणार नाहीये. मी आवर्जून सांगतोय, जरांगे पाटलांना थोडाही त्रास झाला, 2 दिवस जरी आंदोलन झालं, 3रा दिवस जरी वाढला तरी सुद्धा नेत्यांना गावबंदी होऊ शकते. यापूर्वी झालेली आहे, ते उदाहरण आपल्याला माहिती आहे. आणि यावेळची गावबंदी ही अत्यंत तीव्र पद्धतीने असेल. कोणताही कार्यकर्ता या नेत्याला बोलणार नाही, त्याला आपल्या घरातही घेणार नाही आणि त्याच्याशी संपर्क सुद्धा ठेवणार नाही. इतकं कडक स्वरूपाचं हे आंदोलन या 5व्या टप्प्याचं असू शकतं. 6वा टप्पा यामध्ये महिलांचा सहभाग मात्र मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळू शकतो. कारण या आताही पाहता आपण जरांगे पाटील जिथं सभा घेत आहेत त्या ठिकाणी महिलांची संख्या ही लक्षणीय आहे. मुली उपस्थित राहतात, महिला उपस्थित राहतात, वयोवृद्ध महिलांची संख्या सुद्धा त्यामध्ये आहे. आणि या माता भगिनींना जरांगे पाटलांनी ठरवलंय की एकीकडे तुम्हाला लाडक्या बहीण म्हणून योजना दिल्या जात आहेत, तर तुम्ही माझ्या सुद्धा लाडक्या बहिणीत, माझी सुद्धा तुम्ही आई आहेत आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ मला पाहिजे. त्यामुळे माता भगिनी, ज्या काही महिलांची संख्या या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळेल. आणि महिलांचा सहभाग जर असेल तर आपण समजू शकता ही आंदोलनाची तीव्रता आणखी काय असेल. आणि अंतिम टप्पा जो आहे तो आहे वयोवृद्ध लोकांचा, जो या आंदोलनातला सहभाग आपल्याला पाहायला मिळेल. मुंबईच्या आंदोलनात सुद्धा मी सांगितलं होतं की शेवटचा टप्पा हा वडीलधारी माणसं जी आहेत, जी फेट्यावर आहेत, टोप्यावर आहेत, धोत्रावर आहेत, इजारीवर आहेत, हे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते. तत्पूर्वी राज्य सरकारनं ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याचा, स्थगित करण्याचा किंवा त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला. म्हणून तो टप्पा पूर्ण झाला नाही. मात्र या आंदोलनात तो टप्पा पूर्ण होणार आहे. कारण ही वडीलधारी माणसं जी गावात आहेत त्यांचं मत असं आहे, आम्ही जाणून घेतलंय की प्रत्येक वेळेला तरुण जात आहेत, माता भगिनी जात आहेत, आम्हाला या आंदोलन लढ्यात कधी उतरवणार, आम्हाला या आंदोलन लढ्यात कधी भाग घेता येणार, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आता आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्ही या आंदोलनात जाणार म्हणजे जाणार, ही भूमिका या वडीलधारी माणसांनी घेतलेली आहे. आणि वयोवृद्ध जर या आंदोलनात सहभागी झाले तर या आंदोलनाची तीव्रता काय असेल याची कल्पना माझ्याच्यानं करवत नाही, तुम्ही करा. राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आले.
चंद्रशेखर बावनकुळेंनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना जे पत्र दिलं होतं त्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं काही केलं नाही आणि आम्ही कुठलीही नोंद रद्द केलेली नाहीये. वास्तविक पाहता पत्र दिलेलं होतं, परंतु मराठा समाजाची, कुणबी समाजाची कुठलंही प्रमाणपत्र रद्द केलं नाही असं पत्रक उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलंय. म्हणजे सरकार अलर्ट मोडवर आलेले आहे. उदय सामंत जे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आहेत, ते सातत्यानं जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे जे काही हितचिंतक आणि अत्यंत निकटवर्ती आमदार प्रसाद लाड आहेत, ते सुद्धा जरांगे पाटलांच्या संपर्कात त्या ठिकाणी येत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे आपल्या चुका दुरुस्त करण्याच्या तयारीत आहेत. संजय शिरसाट हे सुद्धा आपल्या चुका दुरुस्त करण्याच्या तयारीत आहेत. परंतु याही पुढे जाऊन जरांगे पाटलांनी टार्गेट केलंय ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना. या आंदोलनाचे जबाबदार हे दोघच असतील असं त्यांनी थेटपणे सांगितलंय. म्हणजे त्यांनी मर्मावर बोट ठेवलंय. त्यामुळं जरांगे पाटलांनी इशारा दिल्यामुळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे दोघंही अलर्ट मोडमध्ये आलेले. कारण हे जर आंदोलन झालं तर या दोघांच्या विरोधात, म्हणजे दोघांच्या पक्षाच्या विरोधात समाज जाईल ही भीती पक्षाला आहे. आणि त्यामुळं सरकारनं तात्काळ निर्णय घेण्याच्या हालचाली सुद्धा वाढवलेल्या आहेत. मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेली. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना जरांगे पाटलांचं आंदोलन नेमकं कोठे होईल, ते कशा पद्धतीने असेल, त्याचं स्वरूप काय असेल हे सांगण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून आपल्याला केलेला आहे. निश्चितपणे जरांगे पाटलांच्या आंदोलनाची तीव्रता मोठी असेल, आंदोलन विराट असेल. ते अंतरवाली सराटीतही असू शकतं, ते नागपूरमध्ये असू शकतं आणि पुन्हा कदाचित ते मुंबईमध्ये सुद्धा धडकू शकतं. या तिन्ही शक्यता आहेत. यापैकी नेमकी शक्यता काय याच्यावरती व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा करावं लागेल. कारण जरांगे पाटलांचा मूड आणि मराठा समाजाचा मूड हा दोन्ही यामध्ये मिक्स झाल्यानंतरच निर्णय होईल हे सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जरांगे पाटलांचं हे अंतिम आंदोलन सरकार होऊ देईल का? आणि जर झालंच तर हे अंतिम आंदोलन नेमकं स्वरूप कसं असेल, हे नेमकं आंदोलन कोठे होईल आणि हे आंदोलन मुंबईपर्यंत धडक मारेल की नागपूरपर्यंत मारेल की अंतरवाली सराटीत होईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सुद्धा द्या. कारण तुमचा प्रश्न, तुम्ही दिलेलं उत्तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. ते अत्यंत अभ्यासू असतं म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं. मित्रांनो, ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये आम्हाला सुद्धा सहकार्य करा. DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.